सभापती महोदय, 260च्या सत्ता पक्षाच्या या प्रस्तावाला आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मी आभार मानतो। आणि मागील 7 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस 20 मिनिटं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात एक गतिमान सरकार आजची स्थापना झालेली आहे। आणि या महाराष्ट्राला जो अनेक वर्षाचा जो काळ होता, अनेक वर्षाचा जो प्रगती रोखण्याचा जो काळ होता, तो 2014 मध्ये थांबला। आणि 2014 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर माननीय फडणवीस साहेब विराजमान झाले, त्यावेळेसपासून तर 2019 पर्यंत हा एकदम अतिशय चांगला काळ होता। अनेक निर्णय त्यावेळेस घेतले, जलयुक्त शिवार असणार, अनेक निर्णय, नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे असणार किंवा अनेक मूलभूत सुविधा, जे गावागावात जे मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं। तर तो महाराष्ट्राचा सुवर्ण काळ होता। 2014 ते 2019 याला महाराष्ट्राची जनता एक सुवर्ण काळ म्हणून आठवण करते। त्यानंतर 2020 ते 2022 हा महाराष्ट्राला अवगती नेण्याचं काम त्यावेळेसच्या सरकारने केलं। आणि परत 2.5 वर्ष 2022 नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या 2.5 वर्षात त्यांनी परत महाराष्ट्राला ट्रॅकवर आणले, परत रुळावर आणले आणि एक चांगलं काम त्यांनी सुरुवात केली। 5 डिसेंबर 2025ला महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने जवळपास 288 पैकी 210 आमदार भारतीय जनता पार्टी महायुतीचे निवडून दिले। आणि एक मोठा आशीर्वाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर माननीय फडणवीस साहेबांच्या बघून त्यांना मोठा आशीर्वाद देण्यात आला। आणि निश्चितच आज मी अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत आत्मविश्वासाने बोलतोय की मागचे 7 महिने, मागचे 6 महिने ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी या सरकारने काम केलेलं आहे, हे कोणत्याही सरकारने मागील 70 वर्षापासून नाही केलं, हे मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो। आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांना, तालुक्यांना आणि 28,000 ग्रामपंचायतीपर्यंत विकास पोहोचवण्याचं काम, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। गावातल्या सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत, महाराष्ट्राच्या सगळ्या शेवटच्या समाजापर्यंत विकास पोहोचवण्याचं, न्याय देण्याचं काम या माध्यमातून या सरकारने केलं आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून जो एक मोठी समस्या होती ती बेरोजगारीची होती। आणि कुठेतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी उदासीनता होती की इथे मोठ्या प्रमाणात उद्योग येत नाही, उद्योगधंदे येत नाही आणि इथे रोजगार निर्मिती होत नाही। आणि म्हणून माननीय फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात आता परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लगेच दावोसमध्ये जाऊन लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली। मागच्या 6 महिन्यातलाच जवळपास 1.13 लाख कोटीची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आली। आणि त्यात उच्च दर्जाचे उद्योग, आंतरराष्ट्रीय कंपन्या, MNC आणि स्थानिक रोजगारांना संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। JSW सारखं जिंदाल साऊथ वेस्ट ग्रुप या समूहाची 3 लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी जाहीर केली। त्यांनी आमच्या गडचिरोलीमध्ये मोठे इलेक्ट्रिक वाहने असणार, बॅटरी उत्पादन असणार किंवा ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात इथे इन्व्हेस्टमेंट आणली आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून उद्योग सुरू होणार आहे। आणि जो मागासलेला भाग होता, जो या महाराष्ट्रामधला पिछडा भाग होता, तो गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा भागातील बेरोजगारांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे। गतिशक्ती योजना अंतर्गत मल्टीमॉडल लॉजिस्टिक हब आणि महामार्गाचा विस्तार करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं। याला गती देण्याचं काम त्यांनी केलं। मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 अंतर्गत सुमारे 5 लाख नव्या रोजगारांच्या संधी देण्याचं काम त्यांनी केलं। आणि नुसतंच 20 मिनिटं आदरणीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपल्या सत्तारूढ गटाचा प्रस्ताव आहे, अजून 6 जण बोलणार आहेत, 11:15 संपवायचं आपल्याला। मला सभापती महोदयांनी 20 मिनिटं बोलण्याचं सांगितलंय। नाही असं नाही, सगळ्यांना 5-7 मिनिटं झाली तर 11:15 संपेल। तालिका सभापती साहेब, सभापती महोदयांनी मला परवानगी दिली आहे, मी 20 मिनिटं 15 मिनिटं बोललो। आपण आता बघा 5 मिनिटं सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आहे, अजून 6 जणांना बोलायचं आहे। ठीक आहे, मी लवकर त्यामुळे आवरा, 2-3 मिनिटात आवरा, आता फार झालं।
नाही, वेळेचं बंधन मात्र सर्वांनाच पाळावं त्याला लागेल. 2 मिनिटं याच्यात गेले. वेळेचं बंधन सर्वांनाच पाळावं तुम्ही लागेल. मला 20 मिनिटं देणार होते, मी 15 मिनिटं बोलणार. सगळ्यांनी मला शिस्तीत जाऊया ना, आपण काय अडचण आहे सभापती आपल्याला? महोदयांनी मला या संदर्भातली परवानगी दिलेली आहे. मी 20 मिनिटं बोलणार. माझं नाव प्रसाद लाड नंतर 20 माझं नाव मिनिटं अशी होतं. कुणालाच त्यानंतर परवानगी त्यांनी दिलेली विनंती केली नाही की आहे. श्रीकांत भारतींला 20 मिनिटं अशी द्या. परवानगी त्यानंतर कुणाला विक्रांत पाटील दिलेली बोलले. नाही आहे परिणयजी. 20 मिनिटं अशी परवानगी कुणालाच दिलेली नाही आहे. संपवायचं दिली आहे नाही. ठीक आपल्याला आहे, चला. 11:15ला. ठीक आहे. मी 10 वाजल्यापासून आलेलो आहे, त्यातही नाही. पण एक नुसतं उद्योगधंद्याला नाही तर शेतकऱ्यांनाही तुमचा वेळ त्यांना देऊ बळ का मग? देण्याचं काम, ग्रामीण भागाला सक्षमीकरण करण्याचं काम हे देखील सर्वोच्च प्राधान्याने या सरकारने केलेलं आहे. शेती ही केवळ उपजीविकाची साधन नाही, तर ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे ध्येय घेऊन आपण या सरकारने एक चांगली कामगिरी मागील 6 महिन्यापासून केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या 6,000 सोबत राज्य शासनानेही 6,000 रुपये देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. सौर कृषी पंप योजना असणार, एक गाव एक पीक योजना असणार, द्वारे पीक परीक्षण असणार किंवा अशा उपकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. महाॲग्री AI योजनेच्या अंतर्गत एक चांगले आधुनिक तंत्रज्ञानाची शेती वापर करण्यासाठी एक चांगली तंत्रज्ञान आणलेले आहे. ड्रोन असणार, सेन्सर्स असणार आणि AI आधारित ॲपच्या माध्यमातून मराठीतून शेतकऱ्यांना पीक सल्ला देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे उत्पन्नात जवळपास 10 ते 15% वाढ झालेली आहे. वीज बिल माफीच्या माध्यमातून एक सरकारने फार मोठा निर्णय घेतला. जवळपास शेतकऱ्यांचे 40,000 कोटीचे थकीत जे वीज बिल होते ते माफ करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि निश्चितच या माध्यमातून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसोबत सरकार आहे हे या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. याच्यानंतरही सरकारने पुढच्या 5 वर्षाकरता शेतकऱ्यांना एकही रुपया वीज बिल येणार नाही याचीही त्यांनी निश्चिती केलेली आहे. गाळमुक्त धरणच्या माध्यमातून, कारण मागच्या वेळेस जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2014 ते 19मध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं. मोठ्या प्रमाणात ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्याचं काम त्यात झालं. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एक शाश्वत सिंचन उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकारने केलं होतं. आणि त्यानंतर आता या सरकारने सुद्धा जलयुक्त शिवार 2 सुरू केलेली आहे. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवारच्या माध्यमातून जो एक योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या गाळ जो काढल्यानंतर सुपीक गाळ जो आहे तो शेतकऱ्यांना खत म्हणून वापरला जातं. आम्ही आमच्या भंडारामध्ये ही योजना हाती घेतलेली आहे. नमो फाउंडेशन सोबत आम्ही हाती घेतलेली आहे आणि CSR फंडच्या माध्यमातून आम्ही एक मोठं काम तिथे उभारलेलं आहे. जवळपास यावर्षी आम्ही 50 लाख क्युबिक मीटरचं गाळ काढण्याचं काम आम्ही यावर्षी केलेलं आहे. मागच्या 3 महिन्यात आम्ही हे काम केलेलं आहे. 200 तलाव या खोलीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. माझ्या भागामध्ये भंडारा गोंदियामध्ये 10 मोठे धरण आहे आणि जवळपास 4,400 तलाव आहे. आणि दरवर्षी आम्ही आता पुढच्या वर्षीपासनं दरवर्षी जवळपास 2 कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि त्या माध्यमातून आमचा जो जिल्हा आहे, जो अनेक वर्षापासून प्रसिद्ध होता तलावाचा जिल्हा म्हणून, त्या तलावाला संरक्षण करण्याचं, त्या कॅपॅसिटी वाढवण्याचं काम आम्ही करणार. याच्यात ग्राउंड वॉटर आता एक सेकंड चला, मी माझं अनेक विषय होते मला, पण सभापती महोदय या विषयामध्ये फक्त माझी 2-3च मागण्या आहे की जे 31 रुपयाचा रेट आहे तो 50 रुपये केला पाहिजे घनमीटरचा, जो JCB याच्यासाठी देतात. आणि जो 35 रुपये घनमीटरचा जो ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च आहे जो शेतकऱ्यांना लागतो तो 50 रुपये सरकारने केला पाहिजे. निश्चितच अनेक विषय या माध्यमातून बोलायचं होतं. 3 एप्रिल 2000 मी या माध्यमातून माननीय ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांचा फार फार आभार मानतो की त्यांनी 3 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय केला आणि त्या शेतकऱ्यांचं जे माती आणि मुरुम जे आहे ती रॉयल्टी मुक्त केली, त्याच्यावर रॉयल्टी माफ केलेली आहे. आणि हे जे गाळमुक्त धरणाचे जितकेही मुरुम असणार हे पांदन रस्त्यावर टाकून, म्हणजे 3 योजना एकत्रित जर आपण केलं की गाळमुक्त धरण म्हणजे त्यातला जो सुपीक जो गाळ तो काढल्यानंतर जो मुरुम निघतो तो जर तुम्ही पांदन रस्त्यांवर जर टाकला आणि तो MERGSच्या माध्यमातून पसरून दिला आणि त्यानंतर पांदन रस्ते योजनेचा 10%च पांदन योजना होणार. एक मराठी एक हिंदी एकच मिनिट, एक हिंदी सक्तीचा जो एक निर्णय मागील सरकारने माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो घेतला होता आणि जो अहवाल त्यांना त्यावेळेस सादर झाला होता, त्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचा GR माननीय फडणवीस साहेबांनी रद्द केला. त्याकरता मी त्यांचा आभार मानतो.
आणि कुठेतरी एकच मिनिट आणि कुठेतरी एक कविता आणि कुठेतरी या महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. आणि ज्या प्रकारे आता उद्या मनसे आणि उबाठाची जी सभा आहे त्यात माझं या माध्यमातून मागणी आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त केलं पाहिजे आणि ती सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आभार सभा म्हणून त्यांनी घोषणा केली पाहिजे आणि त्यांचा आभार घेतला पाहिजे. एक कविता म्हणून मी संपवतो. घरात आईला म्हणणार मम्मी, कारण हे जे मराठीचा पुडका करतात आहे ना आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्याकरता ही कविता आहे. घरात आईला म्हणतात मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही, कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण, सुट्टीसाठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप, सत्तेसाठी वेगळे झालो, सत्तेसाठीच एकत्रित आलो, लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे, हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारी टिपू सुलतान, कास मराठीची धरली, निवडणुकीत केमछो वरली, धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब, भारतभर 12 बार चिंध्या, एक ना धड, अस्तित्वाची धडपड, बुडा खालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा, मोडीत कधीच निघाला ब्रँड, मोडीत कधीच निघाला ब्रँड, सावभावाने वाजल्या बँड. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.